नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही पाहताय एडीएन बातमीपत्र। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। डिजिटल बँकिंग सेवा सुरू करणार असल्याची केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची घोषणा। जिल्ह्यात शिक्षक दिन सर्वत्र उत्साहात साजरी, जिल्हा परिषदेने पुरस्कार देऊन केले शिक्षकांना सन्मानित। आता सविस्तर बातम्या। डिजिटल बँकिंग सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली आहे। पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे। इस मीटिंग में ओवरऑल बैंकिंग के बारे में लेंडिंग यानी कर्ज और अलग अलग के बारे में डिस्कशन हुआ। किसानों के लिए किसान क्रेडिट कार्ड हो या एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड हो, ज्यादा लोन कैसा मिले, युवकों को, बिजनेसमैन को मुद्रा के माध्यम से लोन कैसा मिले, मुद्रा स्कीम के माध्यम से। उसी के साथ महिलाओं को सेल्फ हेल्प ग्रुप के माध्यम से लोन कैसा मिले, इसी के ऊपर डिस्कशन हुआ। और हमने सभी बैंकर्स, पब्लिक सेक्टर बैंक और प्राइवेट बैंक इंस्ट्रक्शन दिया है, जो भी गवर्नमेंट स्कीम्स वो अच्छी तरह से चलना चाहिए, गवर्नमेंट को स्कीम को पूरा करना चाहिए। इसी के साथ ज्यादा से ज्यादा लोगों को लोन मिलना चाहिए। हमने इस मीटिंग में सभी को बताया कि डिजिटल ट्रांजैक्शन कैसा बढ़े, फाइनेंशियल लिटरेसी कैसा बढ़े, इसके लिए भी इंस्ट्रक्शन दिया है। इसीलिए फाइनेंशियल लिटरेसी के लिए फाइनेंशियल कैंप देहात में जाके लेना और नाबार्ड के माध्यम से रूरल बैंक को लिटरेसी ज्ञान देते हुए अलग अलग स्कीम का और फाइनेंस का प्रचार प्रसार देहात में करना, इसीलिए ऐसे इंस्ट्रक्शन दिया है। और मराठवाड़े में 70 ब्रांचेस नए खोलने का भी हमने प्रस्ताव दिया है। खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्य विभाग संबंधी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली। यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्यावर सरकारी दबावाचा वापर करत असल्याची टीका केली आहे। बैंकों का इस्तेमाल करके अपना राजनीतिक स्वार्थ कर रहे हैं, हासिल कर रहे हैं। इसके पीछे दूसरी एक हकीकत बात क्या है, मैं आपको ये बताता हूं। केंद्र सरकार ने यह तय किया है कि हम पूरे जितने भी सरकारी बैंक हैं वो प्राइवेट हाथों के अंदर देने वाले हैं करके, और उसकी हलचल है। तो पिछले हमने 2 साल लोकसभा के अंदर हमने ये देखा है कि कैसी हलचल शुरू की जा रही है कि जितने भी बड़ी बड़ी बैंक्स हैं, इंक्लूडिंग है तो हमारी महाराष्ट्र की बैंक ऑफ महाराष्ट्र की बात कर रहा हूं मैं, इन सबको प्राइवेट हाथों के अंदर देना। कौन लेने वाला है? बैंक्स। देश के अंदर आज कौन ले रहा है? एयरपोर्ट्स, पोर्ट्स, एलआईसी, ट्रेन, हवाई जहाज कौन खरीद रहा है? उन्हीं लोगों के हाथ में है। तो ये बैंक्स देने का है। तो अब अगर बैंक्स प्राइवेट हाथ में देने का है तो साहब चलिए अपनी दुकान भी साध लेते हैं, बैंकों के अंदर जितना पैसा है वो निकाल लेते हैं, वो निकाल के हमारे जितने कार्यकर्ता हैं इनके अंदर बांट देते हैं। फिर बैंक है तो बैंकक्रप्ट हो जाएंगी, बैंक खाली हो जाएगी। तब बोलेंगे कि साहब अब रिकवरी हो नहीं रही है, सरकार बैंक चला नहीं सकती है, बैंक को इतना नुकसान हो रहा है। तो अब एक काम करें,
कि ये बैंक को है तो हम प्राइवेट हाथों के अंदर दे देते हैं करके। तो ये इसके पीछे की साजिश है। और ये साजिश भले ही सरकार के अंदर बैठे मंत्री या खुद कराड़ साहब इसको नकारे, हकीकत यही है कि ये बैंकों के चेयरमैन और एमडी के ऊपर दबाव डालकर अपने कार्यकर्ताओं को, अपने करीब के लोगों को बैंक का पैसे का कर्ज वाटप का इतना बड़ा स्कीम यहाँ पे ये जो चला रहे हैं, जिसका विरोध खुद बैंक एसोसिएशन, बैंक एम्प्लॉइज एसोसिएशन ने कहा है और बड़े कड़े शब्दों के अंदर उन्होंने लिखित रूप के अंदर ये दिया है। एमआयएम पक्ष कर्तृत्वाने शून्य आहे, हैदराबादवरून येऊन फक्त जातीय तणाव निर्माण करण्याचे काम करत असल्याचा आरोप एडीएनशी बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी केलाय। जो एमआयएम पक्ष गेल्या 5 वर्षापासून महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करत होता, त्या एमआयएम पक्षाने काय केलं? त्या एमआयएम पक्षाने फक्त भावनिक मुद्दे घेऊन राजकारण करायचं ठरवलं। इतर जनतेच्या विकासासाठी कुठल्या गोष्टी त्यांनी केल्यात? तर एमआयएम हा आमच्या दृष्टिकोनातून मुद्दाच होऊ शकत नाही। त्यांना एखाद्या गोष्टीवर, हे मला आश्चर्य वाटतं की एमआयएम पक्षाने, मी जनतेला एक विनंती करेल की त्यांनी एमआयएम पक्षाची पार्श्वभूमी काढून बघावी। 5 वर्षामध्ये त्यांचे नगरसेवक देखील राहिले नाही। जे नगरसेवक होते ते महानगरपालिकेमध्ये डिम्म बसून होते, कुठल्याही प्रकारचं मुद्दे मांडायचं। महानगरपालिकेचे ज्यावेळेस सभागृहामध्ये जीबी होती, त्या जीबीमध्ये नागरिकांचे प्रश्न मांडायचे असतात। एमआयएमवाल्यांनी काय केलं तर भावनिक मुद्दे काढायचे आणि शहरामध्ये काहीतरी वातावरण खराब करायचं, एवढं काम एमआयएमचं आहे। आणि मी जनतेला एक विनंती करेल की त्यांनी एमआयएम पक्षाची पार्श्वभूमी काढून बघावी। 5 वर्षामध्ये त्यांचे नगरसेवक देखील राहिले नाही। जे नगरसेवक होते ते महानगरपालिकेमध्ये डिम्म बसून होते, कुठल्याही प्रकारचं मुद्दे मांडायचं। महानगरपालिकेचे ज्यावेळेस सभागृहामध्ये जीबी होती, त्या जीबीमध्ये नागरिकांचे प्रश्न मांडायचे असतात। एमआयएमवाल्यांनी काय केलं तर भावनिक मुद्दे काढायचे आणि शहरामध्ये काहीतरी वातावरण खराब करायचं, एवढं काम एमआयएमचं आहे। तर एमआयएम पक्षाला हरवणं हे तर आमचं टार्गेट आहेच। जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांची प्रमुख उपस्थिती होती। जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आज जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार सोहळा तापडिया नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे आणि पदाधिकारी यांची उपस्थिती होती। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 9000 शिक्षक आहेत। 9000 शिक्षकांनी कौतुकास्पद कामगिरी केली असं मला वाटत नाही। पुढच्या वेळेस 900 जणांचा कौतुक सोहळा व्हायला पाहिजे असं मत जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आपल्या भाषणाद्वारे व्यक्त केली। या सोहळ्यानिमित्त काही पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांनी एडीएनशी बोलताना समाधान व्यक्त केले। आतापर्यंत या शाळेमध्ये जी चांगली कामं केली, त्या कामासाठी ज्या माझ्या सहकाऱ्यांनी मला सहकार्य केलं, त्या सहकार्याचं, या सगळ्यांच्या टीमवर्कचं हे काम आहे। आणि या कामाच्या स्वरूपातून मला हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे। या ठिकाणून मला आज मुख्याध्यापक या नात्याने जिल्हा परिषदेचा जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे। अतिशय आनंद वाटला। दररोज मी योगा घेतो आणि विद्यार्थ्यांना NEMS या परीक्षेचे विशेष तास घेत असतो मी, आणि विशेषतः भूगोल हा विषय मुलांना सांगतो आवडीनं, आणि माझा मराठी हा विषय आवडीचा आहे आणि उत्तम प्रकारे मी मराठी शिकवण्याचं मुलांना आकलन लवकर होतं आहे। आज यावेळेस नवा पायंडा पडला की 16 जण प्रस्तावातून आले आणि 5 जण ज्युरीमधून आले। खूप चांगलं। म्हणजे जर समाजाने अशा प्रकारे चांगल्या लोकांना वेचण्याची प्रक्रिया सुरू केली, समाज किंवा प्रशासन, आमचे देशमुख आहेत, शिवसाहेब आहेत किंवा कलीमुद्दीन शेख आहेत, अजून त्यातले जे कोणी परीक्षा मंडळ आहे, आणि जेव्हा माझ्याशी डिस्कस केलं तर मला असं वाटलं की अशा लोकांना निवडायची प्रक्रिया व्हायला पाहिजे। नाहीतर समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या लोकांना चांगलं काम करायची स्फूर्तीच राहणार नाही। पॅराशूटवाल्यांचंच कौतुक उचलून गेलं नाही। पॅराशूट म्हणजे आणि कसे बघा, जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बद्दल लोक फार काही बोलतात, बरेच मध्ये प्रसार माध्यमातून मी काही ऐकत होतो, सोशल सांगत नाही, परंतु मी स्वतः जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी, सगळं शिक्षण 1ली ते 10वी जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं। तर आपल्या शाळेसारखी साधन सामुग्री असणाऱ्या संस्था नाहीच आहेत। बघा, प्रशस्त इमारत,
आता ते पडलेल्या काही खोल्या असतील थोड्या बाकी असलेली निधीची तरतूद म्हणजे टीपीसी आहे किंवा माननीय मंत्री महोदयांचा सपोर्ट आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांचा सपोर्ट आहे, आमदार निधीचा सपोर्ट आहे, त्याच्यानंतर आपल्याला असलेलं ग्राउंड, चांगल्या प्रयोगशाळा, नंतर क्वालिफाईड शिक्षक म्हणजे D.Ed झालेले शिक्षक, B.Ed झालेले शिक्षक, एवढं सगळं असलेली संस्था तरी लोक. शिक्षक दिन विविध ठिकाणी विविध शाळांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हॉली क्रॉस मराठी शाळेत शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शिक्षक वृंदांचा सत्कार करण्यात आला. हॉली क्रॉस मराठी शाळेतील शिक्षकांच्या शिक्षा, प्रेरणा, ऊर्जेतून अनेक गुणवंत विद्यार्थी घडले असून आजही शिक्षकांनी प्रेमाने दिलेली पाठीवरील थाप कधीही विसरता येणार नाही. या शिक्षक दिनी हॉली क्रॉस मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मारिया, सर्व शिक्षक, विष्णू मामा, छाया मावशी आदींची उपस्थिती होती. Today's program was organized mainly by the children in order to show respect, mark respect for all their teachers. All year around, whole year around, the teachers show and work dedicatedly for the students. But today was the day where the children showed their interest, their love and their respect towards their children through the program. नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या अहमदनगर उर्दू प्रीमियम स्कूल, अहमदनगर उर्दू हायस्कूल, मिसगर ज्युनियर कॉलेज आर्ट्स अँड सायन्स, एम इंग्लिश मीडियम स्कूल यामधील सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. तसेच सय्यद आफिस यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. या प्रसंगी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव शेख मनसूर अजीज, नगरसेवक आसिफ सुलतान, विश्वस्त रशीद, हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय जिजे, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, संध्याताई मेढे, RPIचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रवीणाताई घोसास, RPI महिला जिल्हाध्यक्ष जयाताई गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते मुजाद्दीन कुरेशी, पत्रकार हाजी सय्यद वहाब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या हायस्कूल व कॉलेजमधील 10वी आणि 12वी मधल्या पहिल्या 3 आलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. सर्व माझ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि मी खूप आनंद आहे, म्हणजे उगीच बोलायचं म्हणून बोलत नाही की इतक्या प्रमाणात असा वाढदिवस पहिल्यांदा साजरा केला आणि खरंच लक्षात ठेवून केला. म्हणजे ह्यांना कळलं कसं मला माहीत नाही, पण खरंच भावनिक झाले. माझा म्हणजे हा खरंच मोठा केक माझ्या विद्यार्थ्यांसमोर कापला गेला आणि तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, इथं लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत सगळे मुलं उपस्थित दिसत आहेत. करिअर ओरिएंटेड, करिअरला सुरुवात असणारे आणि शिक्षण घेणारे. मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, शाळा शिकताना आपला जो बेस आहे हे आपले शिक्षक आहे आणि आपली शाळा आहे. अजून पण माझ्या शाळेमध्ये, माझं कॉलेज मला आठवत नाही, पण माझी शाळा होती. आता माझं कोल्हापूर गाव, कोल्हापूरमध्ये MLB हायस्कूल, महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल मुलींची शाळा होती. त्या शाळेमध्ये आम्ही सर मॅडम बोलायचो, आम्ही बाई आणि गुरुजी म्हणायचो. आणि अजून सुद्धा त्या बाई भेटल्या तर खूपशा वयस्कर झालं, काही गेलेल्या आहेत, भेटल्या तरी आम्ही रस्त्यात वापरून नमस्कार करून किंवा का आधार आहे, त्यांचा इम्पॅक्ट अजून सुद्धा हृदयात आहे. अजून शाळा बघितली की डोळ्यात पाणी येतं की ह्या शाळेने मला घडवलेलं आहे. आधी शिक्षणाची पद्धत वेगळी होती, आता शिक्षणाची पद्धत बदलली. नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टतर्फे आम्ही आधुनिक पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की आता आपल्याला ऑनलाईन शिक्षण हे कोविडने शिकवलेलं आहे, भविष्यात त्याची पण गरज राहणार आहे. त्यानिमित्त आपण प्रयत्न करणार आहोत. खास करून सांगायचं म्हणजे आज जी परिस्थिती आहे यामध्ये खूप बदल झालेला आहे. पूर्वी शिक्षणाची पद्धत वेगळी होती, शिक्षकांची पद्धत वेगळी होती, विद्यार्थ्यांची पद्धत वेगळी होती. आम्हाला चांगलं माहिती आहे की जर आम्हाला शाळेत शिक्षकांनी मारलं आणि आम्ही घरी येऊन सांगितलं का आम्हाला शिक्षकांनी मारलं तर आम्हाला कोणी विचारत होतं, आमचे आई वडील आम्हाला झोपून काढायचे. मुख्यालयी राहणाऱ्या शिक्षकांचा खुलताबाद शहरासह तालुक्याभरात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करून आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद दिला. खुलताबाद येथे आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनाचं औचित्य साधून खुलताबाद शहरासह तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा येथे शिक्षक मुख्यालय येथे राहणाऱ्या शिक्षकांचा
शॉल आणि गुलाबाचं फूल देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना शिक्षक दिनाच्या नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुरेश मरकर यांनी जिल्हा परिषदेचे शाळेतील सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी खुलताबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा येथील केवळ एक शिक्षक मुख्यालय राहत असल्याची माहिती समोर आली. शहरातील जिल्हा परिषद शाळा येथे माजी उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, माजी नगरसेवक परसराम बारगळ, आशिष कुलकर्णी, शेख अनीस, संतोष घुसिंगे यांच्यासह आदी उपस्थित होते. तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्यालयात राहणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अंधरमाळा वस्ती शाळेचे शिक्षक प्रवीण विनायक ढोणे, राहुल गंगाधर वाघमारे तसेच गल्ले बोरगाव येथील प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेले शिक्षक या 3 शिक्षकांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संतोष राजपूत, उपसरपंच रामदास चंद्रटिके, चेअरमन तुकाराम हार्दे, राजेंद्र बढे, मुकेश राजपूत, ग्रामपंचायत सदस्य शेषराव भागवत, राजकुमार शर्मा, एकनाथ खोरसे, शंकर मिसाळ, बाबासाहेब वीर, अक्षय घोसरे, अशोक बढे, राजू भागवत आदी ग्रामस्थ उपस्थित होते. एडीएन न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. हरकत नाही राहत नसेल तर, परंतु जे शासनानं नियम घालून दिलेले आहे त्या नियमानुसार आणि कायद्यानुसार आपण मुख्यालय राहायला पाहिजे, जेणेकरून ह्या गावचा पण विकास होतो आणि आपलं लक्ष हे ह्या विद्यार्थ्यावर असतं. विद्यार्थी काय करतोय, शाळेतून गेल्यावर तो काय दुसरं काम करतो का अभ्यास करतो का कुठं फिरतोय. आम्ही ज्यावेळेस समजून घ्या होतो त्यावेळेस शाळेमध्ये, तर आम्हाला इतका धाक होता का आम्ही असे शिक्षक आले तर बाजूला निघून जायचो, इतका असा धाक होता. तर हे कुठंतरी विद्यार्थ्याला धाक राहिलेलं नाही. आणि तुमच्या ज्या आता तुम्ही माझ्या गावात राहिले आणि खर्च करणार, त्या खर्चानुसार माझ्या गावाची कुठंतरी प्रगती होणार. बातम्या अजूनही आहेत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. आपल्या सर्वांनाच आतुरता होती बाप्पाच्या आगमनाची. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तासाठी याही वर्षी आम्ही घेऊन आलो आहोत एक विशेष कार्यक्रम, माझा एडियन गणेशा. या देखावा स्पर्धेत आपण आपल्या घरातील गणपतीच्या देखाव्यामध्ये इको फ्रेंडली गणपती यासारखे विषय मांडू शकतात. या सजावटीचे व्हिडिओ व्हॉट्सअप करा. या व्हिडिओचा कालावधी किमान 1 मिनिटाचा असावा. सहभागी गणेश भक्तांचे निवडक व्हिडिओ एडियनवर प्रसारित करण्यात येतील. यातील काही निवडक विजेत्यांना आकर्षक बक्षिसेही देण्यात येतील. तर वाट कसली बघताय, त्वरित आपला मोबाईल उचला आणि आडव्या मोबाईलमध्ये आपल्या बाप्पाच्या सजावटीचा व्हिडिओ करून खाली दिलेल्या नंबरवर. शहरातील सर्व गणेश मंडळाला गणपती उत्सवाच्या शहरातील सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. गेल्या 2 वर्षामध्ये गणेश उत्सव सर्वसामान्य माणसाला करता आला नाही, पण यावेळेस आपण पाहिलं असं महाराष्ट्राच्या बाहेर गणेश उत्सव फार जोरात आणि आनंदात मनवायला या ठिकाणी सर्व जनता एकदम आनंदात आहे. त्याच्यामुळं मी शहराच्या सर्व गणेश उत्सव मंडळाला सांगणार की आपण चांगल्या पद्धतीचे आपले काही देखावे असतील, काही लोकांची आपली हे असतील, त्या ठिकाणी येणारे जाणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने, चांगल्या पद्धतीने त्या लोकांना देखावा पाहता येईल अशा पद्धतीने आपण सर्व लोकांनी त्या ठिकाणी काम करावं. आपण आपल्या मंडळाचं सुद्धा लक्ष द्यावं. आपण मंडळामध्ये कुठंही फालतूगिरी होणार नाही, कुठंही फालतू काम कोणी करणार नाही अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी बघावं. गणेशोत्सव एकदम आनंदात उत्साहात माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब यांनी जसं सांगितलं की जोरात कितीही मोठा बसवा, कितीही चांगला बसवा, आनंदात आपण या ठिकाणी गणेशोत्सव मनवा, पण कुठेही लोकांना त्रास होणार नाही त्याची काळजी सर्वांनी घ्यावी. सर्वांना बरोबर घेऊन या शहरातील सर्व नागरिकांना, जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना मनापासून धन्यवाद देतो की आपण गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने या ठिकाणी 10 दिवसामध्ये साजरा करावा अशी त्यांना नम्रतेची विनंती करतो. सर्वप्रथम 2022च्या गणेशोत्सव फेस्टिवल निमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. वंध्यत्व ही एक सामाजिक समस्या आहे आणि त्यात एक चांगली गोष्ट अशी म्हणजे पूर्वीसारखं लोक सोशल स्टिग्मा त्यामध्ये आता ठेवत नाही. ट्रीटमेंट आणि उपचारासाठी बरेच जोडपे, मेजॉरिटी ऑफ द कपल्स OPDमध्ये किंवा टेस्ट ट्यूब बेबी सेंटरमध्ये उपचारासाठी येतात. मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे IVF इन व्हिट्रो फर्टिलायझेशन या क्षेत्रामध्ये आता प्रचंड प्रगती झालेली आहे.
ॲडव्हान्स प्रयोगशाळा, ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंटेशन, प्लाझ्मा थेरपी, इक्सी, लेझर असिस्टेड हॅचिंग अशा प्रगत ट्रीटमेंट आणि टेक्नॉलॉजीजमुळं या विषयाचा सक्सेस रेट हा अनेक पटीने वाढलेला आहे. त्यामुळे ज्यांना काहीही करून मूलबाळ होत नसेल अशा जोडप्यांनी काही विचार न करता टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच IVF याचा वापर करायला हरकत नाही. पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. तब्बल 2 वर्षानंतर यंदाचा श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची संधी सर्व गणेश भक्तांना मिळालेली असून या गणेश उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करावा. सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने व माझ्या पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझी सर्व तरुणांना, सर्व तरुण गणेश भक्तांना एक विनंती राहील. एक आगळं वेगळं प्रकारचं संकट तरुण वर्गावर आलेलं आहे. तरुण हा फार व्यसनाच्या अधीन झालेला आहे. तर आपल्याला सर्वांना मिळून व्यसनमुक्त छत्रपती संभाजीनगर करण्याचा संकल्प आपण या गणेशोत्सवानिमित्त करूया. महिला संरक्षणाचा संकल्प या गणेशोत्सवानिमित्त करूया. अशाच शुभेच्छा मी सर्व गणेश भक्तांना देतो. धन्यवाद. मी सतीश रावसाहेब दांडेकर, शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी रत्नापूर खुलताबाद. माझ्यातर्फे व माझ्या पक्षातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी दिनेश अंभोरे, खुलताबाद पंचायत समितीचे माजी उपसभापती, भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. संतोष अंबादास लाटे, सोनखेडा, शाखा प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त गणेश भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोनखेडा. मागचे 2 वर्ष आगमन गणरायाचं होत होतं, पण जल्लोषात दणक्यात होत नव्हतं. यावर्षी त्या जल्लोषात, त्या दणक्यात होणार आहे. आणि म्हणून यावर्षीचा गणेशोत्सव 3 वर्षाच्या अंतरानंतर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे होणार आहे. यावर्षीचा उल्हास, उत्साह हा वेगळाच असणार आहे. मी समस्त बांधवांना, माता भगिनींना या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देईल. शुभेच्छा देत असताना गणरायाला ही प्रार्थना करेल की अतिवृष्टीमुळे जे शेतकरी आज दुखावलेले यांना लवकरात लवकर मदत मिळू दे. महागाईचा भडका जो उडालेला आहे तो कमी होऊ दे आणि सगळ्यांना सद्बुद्धी दे, अशा प्रकारची प्रार्थना मी गणरायाला करेन. राधाकृष्ण आमले, मी कोरेगावचा आहे. मी सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक आहे होतो. तरी या छावणी गणेश मंडळाच्या वतीने मी छावणी गणेश भक्तांना व छावणी परिसरातील सर्व जनतेना बडेगाव, मिटमिटा, भावशीपुरा, तिसगाव, गोलवाडी, कांचनवाडी, नक्षत्रवाडी आणि अलीकडचे जे कर्णपूर आहे या ठिकाणचे सर्व गणेश भक्तांना विनंती करतो त्यांनी शांततेने गणपतीचे विसर्जन करावे. सर्वांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्व श्री गणेश भक्तांना व सर्व देशवासियांना छावणी गणेश महासंघ व जाधव मंडप डेकोरेटर्स आणि केशर सुपर मार्केट छावणीतर्फे सर्वांना शुभेच्छा. तसेच आपला हा 10 दिवसाचा श्री गणेश उत्सव साजरा करताना शासनाने दिलेले नियम आणि पोलीस आयुक्ताकडून आलेल्या सूचना, पोलीस प्रशासनाकडून आलेल्या सूचना याचं पालन करून सर्वांनी हा सण साजरा करावा. परत एकदा सर्वांतर्फे आमच्या गणेश महासंघातर्फे शुभेच्छा. धन्यवाद. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सामाजिक अन्याय अत्याचाराविरोधात आंबेडकरवादी विचार विरोधी कृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करण्यात आली. यावेळी येत्या 9 सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय येथे भव्य निदर्शने आणि 10 ऑक्टोबरला आक्रोश मोर्चा काढण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे. आंबेडकरवादी अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. त्यात त्यांची भूमिका जाहीर करण्यात आल्या. येत्या 9 सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे भव्य निदर्शने आयोजित केली असून ऑक्टोबर महिन्याच्या 10 तारखेला आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही केली. पत्रकार परिषदेला दिनकर ओमकार, रमेशभाई खंडागळे, दौलत
खरात, मिलिंद दाभाडे, गौतम खरात, गौतम लांडगे, किशोर थोरात, कृष्णा बनकर, अरुण बोर्डे, सुनील मगरे, बंडू कांबळे, विजय वाहुळ, विजय सोनवणे, रतनकुमार साळवे, धनंजय बोर्डे, दिलीप पाडमुख, विनोद कोरले, राहुल साळवे, सचिन भुईगळ आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं 10 ऑक्टोबर रोजी प्रचंड अशा विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर उद्या 9 सप्टेंबरला तीव्र स्वरूपाची निदर्शनं समितीच्या वतीनं आयोजित केलेली आहेत. आपण बघतोय की गेल्या 2-3 महिन्यापासून कट्टर हिंदुत्वाचं सरकार अस्तित्वात आल्यापासून महाराष्ट्रामध्ये जातीय तणाव आणि जातीय खून पाडण्याचं काम जोरात सुरू आहे. आणि विशेष म्हणजे येत असताना महाराष्ट्राचा कोणताही प्रतिनिधी, आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे कोणीही त्याची दखल घेत नाहीत, त्याच्यावरती भाष्य करत नाहीत. एकीकडं दहीहंडी उत्सवामध्ये माणूस जर मिळाला तर त्याला 10 लाख रुपयाची घोषणा केल्या जाते आणि दुसऱ्या बाजूला तेच सरकारचे प्रतिनिधी इथं दिवसाढवळ्या अमानुषपणे जातीयवादी भावनेतून खून करण्यात आलेल्या कुटुंबाच्या बद्दल साधी भेट देत नाहीत किंवा प्रशासनिक पातळीवरती कुठल्याही पद्धतीचा आदेशही करीत नाहीत. ही अत्यंत खेदाची आणि लाजिरवाणी बाब आहे. किती जरी ओरडून सांगत असले तरीसुद्धा ते खरोखरच आमच्या विरोधातच आहे हे मात्र या निमित्तानं, या घटनेच्या निमित्तानं एकदा सिद्ध झालेलं आहे. सरकारच्या वतीने वारंवार घोषणा केल्या जाते, बोललं जातं की हे कट्टर हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे. त्यामुळे जे तालिबानी हिंदू डोके फिरलेले जे तरुण आहेत आणि जो डोकं फिरलेला जो हिंदुत्ववादी जो माणूस आहे तो त्याचा फायदा घेऊन आमच्या दलित समाजावर जो ग्रामीण भागात आहे हल्ले जीवे मारण्याचे हल्ले करीत आहेत. पूर्वी ग्रामीण भागामध्ये करत होते, आता पिसादेवी शहराला एकदम लगत असलेल्या ठिकाणी त्यांनी हे धाडस केलेलं आहे. हे याला सर्वस्वी जबाबदार आम्ही जे वारंवार उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणतायत की हिंदुत्वाचं सरकार आहे, कट्टर हिंदुत्वाचं सरकार आहे आम्ही आणि आनंद दिघेच्या विचाराचं सरकार आहे असं म्हणतात. म्हणून लोक डेरिंग करत आहे आणि गोरगरिबावर हल्ले चालवत आहे. आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काही कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून याबाबत पत्रकार परिषदेत पक्षाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. आंदोलन से, जन आंदोलन से लीडर पैदा होता है और मुल्क के अंदर पहली बार संविधान के इक्वलिटी के सिद्धांत को तोड़ मरोड़ कर यहाँ के इस मुल्क के एक बड़े तबके को धर्म के आधार पर उनकी नागरिकता, शहरियत छीनने की साजिश के तहत CA/NRC नाम का एक कानून यहाँ पे लागू किया जा रहा था या पास किया गया. उसके खिलाफ पूरे मुल्क के अंदर आंदोलन हुए और उस आंदोलन में शाहीन बाग के नाम से एक आंदोलन सजा जो पूरे मुल्क में हुआ और औरंगाबाद शाहीन बाग के उस आंदोलन से कई नौजवानों को लीडरशिप मिली. आज मुझे बड़ी खुशी होती है कि मेरे एक बाजू बैठे हुए जलीस अहमद साहब उस शाहीन बाग औरंगाबाद के कन्वीनर रह चुके हैं और वो आंदोलन से सामने आने वाली एक लीडरशिप आज वंचित बहुजन आघाड़ी के शहर सदर का काम कर रही है और उनकी ही बराबरी से शाना बशाना खड़े रहकर उस आंदोलन को जान फूंकने का काम, रूह फूंकने का काम जिन्होंने अपनी सलाहियतों से किया था, एक ऐसी दूसरी शख्सियत उस आंदोलन से सामने आई थी, वो तैयब जफ़र साहब की थी. और तैयब जफ़र साहब को अल्लाह ने कुछ सलाहियतें दी है. उनको सोच फिक्र अच्छी है, उनको लिखने की सलाहियत है, उनको बोलने की सलाहियत है और वो अपने कौम की खिदमत के लिए कहीं ना कहीं इस्तेमाल करने की कोशिश में वो करते हैं और खिदमत खल्क ये उनकी विरासत में मिला हुआ है. और वो विरासत को आगे बढ़ाते हुए उन्होंने अब ये इरादा किया है कि SC, मुस्लिम और माइक्रो OBC ये अलग अलग समाजों का इत्तेहाद करने वाले वंचित बहुजन आघाड़ी के साथ वो यहाँ से आगे का सफ़र तय करना चाहते हैं. यानी इस मुल्क का जो सूझबूझ रखने वाला जवान है, जो आंदोलनकारी मुसलमान है, जो आंदोलन और एहतजाज से अपने कौम की फ़िक्र को लेकर सामने आया हुआ है, एक ऐसी लीडरशिप जो साफ़ सुथरे किरदार की अच्छी नीयत के साथ बेबाक और बेलौस होकर काम करना चाहती है, उसकी एक मिसाल के तौर पे आज तैयब जफ़र साहब वंचित बहुजन आघाड़ी के अंदर शमूलियत कर रहे हैं. और एक तीसरी शख्सियत है वो है नौजवान. नौजवानों के अंदर कौम और मिलत की जितनी फ़िक्र होती है उतनी अधेड़ उम्र के लोगों में नहीं रहती क्योंकि वो अपने रोज़ी रोटी के मसले और मरहलों के अंदर परेशान रहते हैं. लेकिन नौजवानों के अंदर एक बेलौस फ़िक्र होती है
और उस फिक्र को लेकर ये माना जाता है कि नौजवान गलत राह पे जाते हैं, नौजवान भटक जाते हैं, नौजवान अंधे जज्बात में आ जाते हैं। लेकिन आज एक मिसाल है हमारे पास में शादाब भाई की, शादाब सिद्दीकी एक ऐसे नौजवान है जो आज नौजवानों को जोड़कर ऑर्गेनाइज करके एक कौमी मिलत के फिक्र में काम करने की जिद रखते हैं। आज शिक्षक दिनाच्या दिवशी ढोरकीन तांडा येथील गावातील रहिवासी राठोड दाम्पत्य यांनी दिलेल्या 3000 चौरस फूट जागेवर 1700 चौरस फूट बांधकाम करून 2 खोल्या, किचन आणि मोठे मैदान आणि स्वच्छतागृह उभारण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे नभागत फाउंडेशनच्या अध्यक्षा अभिनेत्री राजश्री देशपांडे यांनी दिली आहे। आणि आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी तुमच्या सगळ्यांशी बोलते आहे। आज खूप एक महत्त्वाचा दिवस होता माझ्यासाठी। 5 सप्टेंबर मी आज ढोरकीन नावाचं एक गाव आहे पैठणच्या जवळ, बिडकीन ढोरकीन, आणि तिथे ढोरकीनमध्ये एक तांडा नावाची एक जागा आहे, तांडाचा भाग आहे। त्या भागेमध्ये मी एक शाळा बांधली आहे। मागच्या 6 महिन्यांपासून मी या शाळेवर काम करते आहे आणि आज ती शाळा कंप्लीट झाली आणि आज आम्ही त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे। त्यामुळे मला माझा हा दिवस खूप आनंदाचा आहे। माझ्याकडे 35 मुलं आहेत त्या शाळेमध्ये। ही जिल्हा परिषदेची शाळा आहे जिच्यावर मी काम केलेलं आहे, त्याचं मी नवीन बांधलेली आहे आणि त्या 35 मुलांचं भविष्य उज्ज्वल हो। आणि आज जे महत्त्वाची जी गोष्ट आहे म्हणजे तांडाचे बरेच जे भाग आहेत आपल्या मराठवाड्यामध्ये त्यांच्यावर काहीतरी काम व्हावं ही माझी विनंती आहे, कारण खूपच मागासलेले एरिया आहेत बरेच सारे आणि शिक्षणाकडे दूरमध्ये कोणीच काम केलेलं नाही आहे। तर शिक्षण हे खूप खूप महत्त्वाचं आहे। आज मी एक शाळा बांधली आहे पण माझ्याकडे 10 हात नाही आहे की मी 10 गोष्टी करू शकते त्याच्यामध्ये। मला असं वाटतं, माझी विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही जाऊन बघा, या सगळ्या भागांमध्ये जाऊन बघा, मग तुम्हाला कळेल की इथे किती प्रॉब्लेम्स आहेत। शाळा वेगळी होती त्यामुळे जसं आपण शाळेचं आपण हे करतो आहे, डिझाईन करतो आहे किंवा किती जागा आहे त्या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन ठरतं। पण मला असं वाटतं की आपण शाळा बांधताना सर्वात महत्त्वाची ही गोष्ट आहे की ती अशा पद्धतीने व्हायला पाहिजे की ज्याच्यावर मुलांचं प्रेम व्हायला पाहिजे। ती अशी कलरफुल शाळा व्हायला पाहिजे जिथे मुलांना खेळ म्हणा किंवा गणित म्हणा किंवा आर्ट क्राफ्ट म्हणा, सायन्स म्हणा, या सगळ्या गोष्टी त्यांना तिथे मिळायला पाहिजे। खुलताबाद शहरातील हजरत ख्वाजा शेख हुसेन शिराजी रह दर्गा येथील बहुभाषिक पत्रकार संघाच्या वतीने हजरत ख्वाजा बुरहानुद्दीन गरीब रह दर्गा या कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। खुलताबाद शहरातील हजरत ख्वाजा शेख हुसेन शिराजी रह दर्गा येथे बहुभाषिक पत्रकार संघ व चिस्तिया कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हजरत ख्वाजा बुरहानुद्दीन गरीब रह दर्गा कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र पत्रकार जनसेवा संघाचे नवनियुक्त खुलताबाद तालुका अध्यक्ष हुसेन पटेल यांचा देखील सत्कार करण्यात आला। यावेळी प्राध्यापक गणी पटेल, दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक जाहेद शेख, महाराष्ट्र टाइम्सचे पत्रकार शेख साजिद, दिव्य मराठीचे साजिद खान यांच्यासह जिल्हाभरातील बहुभाषिक पत्रकार संघाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। बाबा रामदेव यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शहरामध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन देखील करण्यात आले होते। रामदेव बाबा यांची 628वी जयंती औरंगाबाद शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली। रामदेव बाबा यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक गांधीनगर, चुनाभट्टी, गुलमंडी, पैठण गेट होत कामगार रेसिंग सोसायटी, बापूनगर येथे आलेल्या रामदेव बाबा यांच्या मंदिरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। यावेळी आयोजकांनी या मिरवणुकीत विषयी एडीएनशी बोलताना माहिती दिली आहे। बाबा रामदेव मंदिर जरीपुरा इथून मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे। ही मिरवणूक आता फकीरवाडी ते शागंद, खाराकुवा, सिटी चौक, पैठण गेट आणि गुलमंडी मार्गे हे पैठण गेटहून बाबा रामदेव मंदिरवर समाप्त होणार आहे, विसर्जन होणार आहे। किती जयंती आहे आणि ही बाबा रामदेव जयंती 628वी जयंती आहे। दर जयंतीला असंच उत्साहात कार्यक्रम साजरा केला जातो। जयंतीनिमित्त भजन असतं, कीर्तन असतं आणि छोटं मोठं कार्यक्रम घेतो आम्ही, फळ वाटप घेतो आणि भंडारा आहे। दुसऱ्या दिवशी भंडारा, महाप्रसादाचा मोठा भंडारा असतो। सगळे गावाकडूनचे लोक सगळे
समजा जालना असो, नांदेड असो, भोकरदन, अजून बदनापूर, हे सगळे म्हणजे तालुका प्लेसचे जेवढे लोक आहेत तेवढे हे जयंतीला. जे महाराज राजस्थानचे जे देव आहे त्यांची मिरवणूक आहे. 1962 पासून आम्ही ही मिरवणूक दररोज काढतो. एडियनच्या वतीने माझा एडियन गणेशा ह्या सदऱ्या अंतर्गत सलग दुसऱ्या वर्षी घरगुती गणपती देखाव्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या अंतर्गत पाहुयात एडियनच्या दर्शकांनी पाठवलेले काही देखावे.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. डिजिटल बँकिंग सेवा सुरू करणार असल्याची केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांची घोषणा. जिल्ह्यात शिक्षक दिन सर्वत्र उत्साहात साजरी. जिल्हा परिषदेने पुरस्कार देऊन केले शिक्षकांना सन्मानित. आजचं बातमीपत्र इथेच संपतंय. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN न्यूज.